बुवा त्यांनी वैकुंठात राहण्याकरिता निघून गेलेले आहेत। आमाई त्यांनी भगवंताची भक्ती करण्याकरिता तिथेच राहिले। भगवंताची भक्त आहे, ती सुद्धा भगवंतावर फार प्रेम करणारी आहे महाराज। रोज देवाची पूजा करावी आमाईनं। सगळ्या उपचारांनी अशा पद्धतीनं त्याचे षोडशोपचारे पूजन अर्चना भक्ती नवविधा भक्तीनं त्यांनी महाराज भगवंताचं पूजन सुरू झालं। आमाई भगवंताबरोबर बोलू लागले, संवाद करू लागले। भगवंताबरोबर बोलणं हे परमार्थातलं गुढ आहे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण, सगळ्या पारमार्थिक लोकांनी हा भाव पोटात धारण केला पाहिजे। भगवंताबरोबर बोलण्याकरिता ग्रॅज्युएशन झालं पाहिजे असं डोक्यात आणू नका। त्याच्याकरिता तुम्ही MA झाले पाहिजेत असं डोक्यात आणू नका। भगवंताबरोबर भोळ्या भाबड्या लोकांना सुद्धा बोलता येतं। आमाईचं काही शिक्षण नव्हतं, ती भगवंताबरोबर बोलत होती। तुम्हाला सगळ्यांना भगवंताबरोबर बोलण्याचा अधिकार आहे। आपण सर्वजण देवाबरोबर संवाद करू शकतो, म्हणून देवाबरोबर संवाद करा। सुरुवातीला हा बावळटपणा वाटेल। आम्ही देहूच्या वारीला जात होतो, तुकोबरायांची वारी बाळनाथगडावरून बाबांनी दिंडी सुरू केली आणि देहूला आम्ही पायी त्यांनी जात होतो। आमचा मुक्काम सुप्याच्या पुढे त्यांनी गेल्यानंतर ती मठ वस्ती आहे, त्या मठ वस्तीवर दुपारचा ठेपा होता आणि तिथे दत्तात्रयांची मूर्ती आहे महाराज। एक अंध असणारी स्त्री आली होती, अंध स्त्री होती, तिच्याबरोबर एक दुसरी भोळी बाबडी असणारी स्त्री, दोघी तिचा हात धरून चालण्याकरिता ती होती। आमचा मुक्काम तिथे, दुपारचा ठेपा तिथे होता। जेवण करून आम्ही लोळत होतो मंदिरात आणि तिथे ते आली। तिला काय माहिती बाकीचे लोक कुठे आहेत, कोण आहे, या सगळे तिला दिसतच नव्हतं काही। ती तिनं सांगितलं शेजारच्या बाईनं म्हणे दत्तात्रय भगवान आहेत। तिनं हात जोडून बोलायला सुरुवात केली, काय बाबा म्हणे कुठे सकाळी तिघं कुठे असता, स्नानाला कुठं जाता, दुपारी त्यांनी कुठं विश्रांती करता, भिक्षा मागण्याकरिता गाणगापुरात जाता, विश्रांती करण्याकरिता तुम्ही माहूरगडावर जाता, संध्याकाळचा फेरफटका कोल्हापुरात त्यांनी असता, परत गिरनार पर्वतावर जाता। एवढं बोलायला सुरुवात केली। आम्हाला वाटलं कोणाबरोबर बोलते, घडीभर आम्हाला बावळटपणा वाटलं। म्हणे बघा समोर मूर्ती आणि बाई बडबड करते आहे, हिला काय कळतं म्हणे, तिला डोळे नाहीत आणि ती आंधळी आहे। पण ते कळण्याकरिता सुद्धा माणसाच्या अंगात कुवत असली पाहिजे, त्याची बुद्धी तेवढी पक्व झाली पाहिजे। म्हणून परमार्थ लेकरांना कळत नसतो। माणसं त्यांनी लेकरं असतात म्हणजे फार कमी वय असलं की त्याला लेकरू म्हणत जावं असं समजू नका। लेकरू हा जो भाव आहे देहानं जाणला जात नाही, हा बुद्धीनं जाणला जातो। कारण माणूस हा बुद्धीनंच लेकरू असतो, माणूस हा बुद्धीनंच प्रौढ होतो। काही माणसं अंगानं वाढलेले असतात पण अक्कल मात्र अजिबात नसते। हा महत्वाचा विचार आहे। एक म्हण आहे, तुमच्या भागात आहे की नाही मला माहित नाही, पण म्हण अशी आहे, वय गेलं आहे का तुमचं पाठांतर, पण सोय आली नाही। असे बरेच आहेत मला, सारं वय निघून जातं पण सोय येत नाही, याला बाल म्हणायचं। आम्ही ज्यावेळेला तर्कसंग्रह ऐकत होतो ना गुरुवर्य तुंतुनी महाराजांकडून, त्यावेळेला त्याच्यात तर्कसंग्रहामध्ये मंगलच असं आहे, बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह। मग बालकांना सुख प्राप्त करून देण्याकरिता तर्कसंग्रह करतो। म्हणजे काय लहान मुलांचा ग्रंथ आहे का, एक ग्रंथच आहे महाराज, त्याचं नाव आहे बालबोध। बालबोध नावाचा ग्रंथ म्हणजे लहान लेकरांना शिकवण्याचा नाही, अरे ज्याची बुद्धी बालक आहे त्यांना शिकवण्याची गोष्ट आहे। म्हणून बालकांना शिकवण्याचे ग्रंथ बालबोध। माणसं वयानं जरी वाढले तरी आकलीनं बालक असू शकतात, म्हणून आकलीनं बालक राहू नये, आकलीनं त्यांनी वाढत जावं, हा महत्वाचा विचार आहे। म्हणून परमार्थ हा आकलीचा असतो, परमार्थ हा बुद्धीचा आहे। बुद्धीनं त्यांनी महाराज परमार्थात काही गोष्टी जाणल्या जातात, पण आमची अक्कलच कमी होती। वयानं त्यांनी अंगानं आम्ही जरी वाढलो होतो तरी आम्हाला त्या श्रीच्या अंतकरणातला भाव कळाला नाही। तो आता नंतर त्यांनी कळाला, फार दिवसानंतर कळाला की देवाबरोबर बोलता येतं। आमाई देवाबरोबर बोलत होती महाराज। तिनं भगवंताबरोबर संवाद त्यांनी साधावा, भगवंताबरोबर बोलावं। आणि वयोवृद्ध झालेली ही आमाई आहे, तिचे 2 मुलं आता मोठे झालेले आहेत। भगवंतानं त्यांना सांभाळण्याचा वेळाच उचलला होता आणि भगवान ज्यांना सांभाळतो त्यांना काहीच कमी पडू देत नाही महाराज, त्यांना सगळ्या गोष्टी प्राप्त करून देतो। मग भगवंताच्या कृपेनं त्यांच्या घरी लक्ष्मी नांदू लागली, धनधान्यानं संपन्न झाले महाराज। हरी आणि मुकुंद श्रीमंत झाले। तिनं मुलांची लग्न कार्य केले, सुना घरात आल्या, आनंदानं अशा पद्धतीने आमाई प्रपंच करू लागली। भगवंताचं भजनही करते आणि प्रपंचही करते। तिची भक्ती पाहून, तिचा संवाद पाहून, तिचं बोलणं पाहून देव तिच्यावर प्रसन्न झाला आणि तिच्या समोर प्रगट झाला। आणि प्रगट होऊन तिला विचारू लागला, आमाई सांग तुला काय देऊ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे। तुझ्या पतीनं माझी फार सेवा केली, तो वैकुंठाला गेला, तुला मी काय देऊ सांग। तिनं सांगितलं, देवा तू जर काही माग असं म्हणत असशील तर मला काहीच मागायची इच्छा नाही। तू स्वतःच माझ्या घरात राहतोयस, मी तुला काय मागू। मला धर्म अर्थ काम मोक्ष याच्यापैकी काहीच नको आहे। मला धन संपदा वैभव प्रतिष्ठा काही नको आहे। हा मग काय हवंय, मला एकच गोष्ट हवी आहे की तुझं ध्यान, तुझं चिंतन, तुझं मनन माझ्या अंतकरणामध्ये सदैव असावं। तुझी आठवण माझ्या अंतकरणामध्ये सदैव असावी। तुझी आठवण माझ्या अंतकरणातून कधीच जाऊ नये असं वरदान मला दे।
हे आमाईनं मागितले. त्याच्यानंतर तुकोबराय म्हणतात हेचे दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा. पण हे आमाईचं मागणे देवा, तुझ्या भक्तीत अंतर पडू देऊ नकोस. हेच मला वरदान दे. मला धन संपदा वैभव काही नको आहे. देवानं प्रसन्न होऊन तिला वरदान देऊन टाकलं. तिचं वचन त्याने देवानं विश्वंभरालाही वचन दिलं, इथं उभा राहीन आणि सगळ्यांना त्यांनी उपकृत करीन. तसं आमाईला वचन दिलं की तुझ्या अंतकरणामध्ये माझी भक्ती सदैव टिकून राहील. मुलं त्या ठिकाणी महाराज वैभव प्राप्त झाल्यानंतर फापलले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, बरीच माणसं संपत्तीनं फापलतात. आधी गरीब असतात तोपर्यंत माणुसकी असते, लवून भजून त्यांनी वागतात. आणि देवाच्या दयेनं जर 4 रुपये आले ना तर त्याची फुगिरी पाहावी महाराज. ते कोणासमोर वाकतच नाही, असं त्यांनी सरळ असतं, अशोकाच्या वृक्षासारखं. ते वाकायचं काही काम त्याच्या जीवनात येत नाही महाराज. जे खानदानी श्रीमंत असतात ना, तुम्ही ऐकतात सर्वजण, जे खानदानी श्रीमंत असतात ना ते फार लवचिक असतात महाराज, लोकांबरोबर प्रेमाने बोलतात. जे नवीन नवीन श्रीमंत झालेले असतात ना त्यांनी कपाळानं कुठून तरी एकाएकी धन आलेलं असतं ना महाराज, त्यांच्या अंगात फार फुगिरी येते. आणि ते जे लवकर उदयाला येतं ना ते जास्त काळ टिकत सुद्धा नाहीत महाराज. हे महत्वाचंच आहे. मग लवकर जर त्यांनी संपत्ती प्राप्त झाली तर लवकर जाण्याची सुद्धा दाट शक्यता असते, कारण सांभाळून ठेवण्याची तेवढी त्यांनी बुद्धी पण तयार झालेली नसते ना, मग ते निघून जाण्याची दाट शक्यता असते. म्हणून अशी एकाएकी आलेली भगवंताच्या कृपेने एकाएकी हरी आणि मुकुंदाला संपत्ती प्राप्त झाली. उन्मत्तपणा निर्माण झाला आणि भगवंताचं भजन विसरले. पण विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. हे विसरणं त्यांनी महाराज फार वाईट आहे. म्हणून परमार्थामध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक प्रकारांना आपली परीक्षा होऊ शकते, आपल्याला विसर पाडण्याकरता. म्हणून आपण विसर पडू देऊ नये, हे महत्वाचंच आहे महाराज. तुकोबरायांनी सासूबाईंना उपदेश केला होता. तुका म्हणे मामी आणि वर्म चुकले तर तुम्ही, म्हणून हरिनाम विसरली आणि गाढव कुंभाराची झाली. हरिनामाचा विसर पडला की गाढव व्हावं लागतंय महाराज पुढच्या जन्मात. म्हणून विसर पडू देऊ नको. हे आमाईनं जसं मागितलं तसं मुलांनी मागितलं नव्हतं. म्हणून धन प्राप्त झालं, मान प्राप्त झाला आणि तारुण्याचं बळ अंगात आलं, त्याच्यामुळं देवाचा विसर पडला. देवाचा विसर पडण्याची कारण आहेत धन मान बळे नाठविशी देवा, हे प्रमाण आहे. म्हणजे ज्याच्याकडे धन असेल, ज्याच्याकडे मान असेल आणि ज्याच्या अंगात बळ असेल त्याने सावधान भगवंताच्या भक्तीत विसर पडू शकतो. म्हणून हीन दीन होऊन भगवंताच्या समोर राहावं, उन्मत्त होऊ नये. हरी आणि मुकुंद उन्मत्त झाले आणि अजून श्रीमंती प्राप्त करून घेण्याची इच्छा झाली. तात्कालीन असणारा राजा, त्या राजाकडे जाण्याची इच्छा निर्माण झाली की राजाच्या सैन्यात भरती व्हावं, उच्चपद प्राप्त करून घ्यावं. मग आपल्याला हत्ती घोडे पालख्या प्राप्त होतील, संपत्ती राजवाडा प्राप्त होईल, असा भाव पोटात निर्माण झाला. राजानं त्यांना स्वीकारलं सुद्धा, त्यांचं शौर्य पाहून. ते क्षत्रिय आहेत, स्वीकारलं सुद्धा. आणि मग आईला सांगू लागले, आईला निरोप पाठवला. राजदरबारी गेले, राजानं त्यांचा स्वीकार केला. मग पत्र लिहिलं आईच्या नावे, आमाईच्या नावे. आणि पत्रात लिहिलं की तू लगेच त्याने इकडे निघून ये. आमाई त्यांनी पत्र वाचून रडू लागली. पांडुरंगाच्या समोर गेली, साष्टांग प्रणिपात केला. देवा, मला तुझ्यापासून वेगळं करू नको. पत्र आलंय आणि माझी मुलं तिकडं राहण्याच्या तयारीत आहेत आणि मी आता एकटी कशी राहू, मला इथे राहता येणार नाही. नाईलाज असतो त्यांनी महाराज तिच्या सुनांना आपल्या बरोबर घेऊन भगवंताचा निरोप घेऊन ती आमाई मुलांकडे राहण्याकरिता गेली राजदरबारी. इकडे त्यांनी भगवंताच्या मंदिरात पूजा करण्याकरिता कोणी राहिलं नाही. बरेच मंदिरं अशी आहेत की ज्याच्यात त्यांनी सणासुदीलाच पूजा होते, रोज पूजा होत नाही. आपण प्राणप्रतिष्ठा करतो, मोठा थाटमाट करतो, प्राणप्रतिष्ठेचंच त्या ठिकाणी कौतुक पाहून घ्यावं. फार मोठा कार्यक्रम असतो, फार लोक जमा होतात, मग कळसा करता मोठे मोठे महात्मे बोलवले जातात, सगळं होतं महाराज. प्राणप्रतिष्ठा करण्याकरिता सुद्धा माझा नंबर लागावा, माझा नंबर लावून प्राणप्रतिष्ठा करण्याकरिता लोक तयारी करतात. पण त्यांना हे माहीत नाही, ज्याच्या हातानं प्राणप्रतिष्ठा होते ना त्याच्यावर त्याची जबाबदारी असते. जर त्या मंदिरात रोज नैवेद्य दाखवला गेला नाही, जर त्या मंदिरात रोज पूजा झाली नाही, जर त्या मंदिरामध्ये रोज दिवा लावला गेला नाही, तर त्यांनी ती देवता रुष्ट होते आणि त्या देवतेचा कोप होतो. आणि तो ज्याच्यावर होतो तो प्राणप्रतिष्ठा करणारा माणूस असतो. म्हणून जो प्राणप्रतिष्ठा करतो त्यानं विचारपूर्वक प्राणप्रतिष्ठा करावी की उद्या त्यांनी आपल्याला हे सगळं करता येत असेल तर आपण पुढाकार घेऊन प्राणप्रतिष्ठेला बसावं. देवाला विश्वंभरानं आणलं देहूगावात आणि देहूगावात देव त्यांनी उभा सुद्धा राहिला विटेवरती. आणि आता विश्वंभर बाबा मरून गेले, त्यांचा सगळा परिवार राजदरबारी निघून गेला. मग देहूत कोणी राहिलं नाही, मग देवाबत्ती करायला कोणी राहिलं नाही. भगवान रागावले. भगवान स्वप्नात गेले महाराज आमाईच्या. तिला सांगितलं तुम्ही मला इथं आणलं,
तुझ्या नवऱ्याच्या हट्टास्तव मी इथपर्यंत आलो, त्याच्यावर प्रेम म्हणून मी इथपर्यंत, त्याला वरदान दिलं मी इथेच राहीन, आणि आता कसा राहू, तुम्ही सगळे निघून गेले, स्वार्थी झाले. परत या देहू गावामध्ये तिनं आपलं स्वप्न मुलांना सांगितलं, हरी आणि मुकुंदाला. दोघ जण हसू लागले, म्हणे आपल्या आईचं वय जरा जास्त झालेलं आहे आणि तिचं वय वाढल्यामुळे तिला हे असं सगळं वाटतंय. आई असं काय स्वप्न खरं असतं का, आम्ही आमचा धर्म पाळतो, आता आम्ही क्षत्रिय आहोत आणि स्वतःचा धर्म जो पाळतो तोच खरी देवाची सेवा करतो, देव आमच्यावर प्रसन्न आहे. ते मुलांनी आईचं ऐकलं नाही, बराच कालावधी लोटला, तिची थट्टा करू लागला, आई आज नाही स्वप्न पडलं का, आज काय स्वप्न पडलं, असं तिला तागणी महाराज थट्टेनं बोलू लागले. एक दिवशी खरोखर तिला परत स्वप्न पडलं. स्वप्नात भगवान आले ना, आल्यानंतर तिला म्हणू लागले, हे बघ अमाई, तुला मी सांगितलं होतं परत ये, पण तुम्ही आले नाहीत, आता मात्र मला अनावर झालेला आहे. ऐक, आता जर तुम्ही त्या ठिकाणी परत देहू गावात आले नाही तर तुम्हाला माझा कोप सहन करावा लागेल, आणि येण्याची इच्छाच जर नसेल तर ऐका, आजच दुपारी तुझ्या मुलांना युद्धाला जावं लागेल, आणि युद्धात गेल्यानंतर तुझे दोनही मुलं मरून जातील, मारले जातील युद्धात, आणि सगळी संपदा त्यांची हडप करून घेतली जाईल, असं स्पष्ट सांगून टाकलं महाराज. देवानं आमाई रडू लागली. दुपारची वेळ होती, रडते आहे म्हणून मुलांनी आईला विचारलं, का रडते आहे साई. तिनं सांगितलं, मला स्वप्न पडलं, देवानं स्वप्नात मला असं सांगितलं. परत हसू लागली. ते म्हणे, आई काही पण स्वप्न सांगतेस ना, हे काय खरं होत असतं का, अमुक धमुक, तुला वाटतं का आम्ही मरणार आहोत, आणि तुला जर असंच वाटत असेल तर आमची शेवटची इच्छा आहे तुझ्या हातचं जेवण करायचं, म्हणून जा स्वयंपाक करून आम्हाला जेवायला दे. रडत रडत तिनं त्याने स्वयंपाक करून त्या सुनांना सांगितलं, तो स्वयंपाक तयार करून त्यांना जेवायला वाढलं, जेवण केलं, आणि जेवण करून हात धुतात नाही कुठेतरी सेवक आला राजाचा, आणि सांगितलं, परचक्र आलाय, शत्रूचं आक्रमण झालंय, तुम्हाला लगेच ताबडतोब राजानं बोलावलं. राज दरबारी गेले, आणि गेल्यानंतर राजानं युद्धाची घोषणा करण्याकरिता सांगितली, आणि हातात शस्त्र घेऊन युद्ध करण्याकरिता गेले. दुपारची वेळ त्यांनी आहे, देवानं स्वप्नात सांगितल्याप्रमाणे घटना घडू लागल्या, आणि युद्धात गेल्यानंतर त्यांनी महाराज घनघोर युद्ध झालं, आणि शत्रूच्या माध्यमातून हरी आणि मुकुंद दोघेही धारातीर्थी पडले. मरणासन्न अवस्था आहे. आता त्यांनी प्राण जाऊ पाहतायत. मग आईची आठवण आली. आई सांगत होती, जाऊ नका, आपण देहू गावात जाऊया, असं पुन्हा पुन्हा सांगत होते. आपण तिचं ऐकलं नाही, आणि मग त्यांनी अंतकाल समयाला भगवंताचं स्मरण केलं, देवा आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा कर, आता आमचं मरण आमच्या डोळ्यासमोर दिसतोय, आम्हाला वाचव. भगवंताला करुणा आली. त्यानं विश्वंभर बाबाला वचन दिलं होतं, तुझ्या मुलांचा सांभाळ करीन, तुझ्या मुलांना त्यांनी सद्गती प्राप्त करून देईन, म्हणून भगवंतानं त्यांना सुद्धा वैकुंठ धामापर्यंत नेलं. हरी आणि मुकुंद वैकुंठ धामाला गेले. मुलांच्या मृत्यूची बातमी आमाईला कळाली. तिला आभाळ कोसळल्यासारखं झालं. तरुण मुलं डोळ्यासमोर मारले जावेत, केवढं दुःख तिला झालं असेल. रडू लागली, कासावीस होऊ लागली. त्या मुलांची प्रेत पाहून आकांत करू लागली. जो मुकुंद आहे, या मुकुंदाची जी पत्नी आहे, तिला अनावर झालं, आणि पतीचा विरह सहन झाला नाही म्हणून तिने चितेतच उडी मारली. महाराज ती मरण पावली. हरी थोरलाय, त्याची जी असणारी पत्नी आहे ती गर्भवती आहे. गर्भवती स्त्रियांना सती जाता येत नव्हतं म्हणून ती सती गेली नाही. आमाईवर त्यांनी परचक्र, त्या शत्रूने सगळं धन लुटून नेलं होतं. आता त्यांनाही त्यांनी अशा पद्धतीने धोका वाटू लागला म्हणून तिनं आपल्या सुनेला आपल्या बरोबर घेतलं. रात्रीतून त्यांनी पळ काढला, आणि पळ काढून त्यांनी देहू गावात आली, आणि देहू गावात येऊन त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या समोर साष्टांग प्रणिपात केला, आणि साष्टांग प्रणिपात करून रडू लागली, आणि भगवंताला त्यांनी महाराज दोष देऊ लागली. देवा काय चांगलं केलंस, माझी मुलं मारून टाकलेस. मग अनेक पुरावे देऊ लागली. तुझी भक्ती केली प्रल्हादानं, तू त्याचा बापच मारून टाकलास, असं त्यांनी अनेक प्रकारानं सांगू लागली. रुक्मांगद नावाचा राजा होता, त्यानं एकादशीचं व्रत केलं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. त्याचं सगळं गाव उद्ध्वस्त करून टाकलं, सगळ्यांना वैकुंठाला नेऊन बसवलंस. माझ्याही जीवनात असा प्रसंग आला, माझा पती मरून गेला, माझी मुलं मारले गेले, सगळी संपदा त्यांनी अशा पद्धतीने लुटून नेली गेली. आता मी काय करू. रडू लागली, भगवंताला दोष देऊ लागली. भगवान त्याने प्रगट झाले ना, आमाईला सांगू लागले, तुला सांगत होतो जाऊ नकोस, तुला सांगत होतो की त्या ठिकाणी मी तुमच्याकरता इथे आलेलो आहे, मी कोणाजवळ याचना करू. म्हणून त्यांनी घरातले मालकच निघून जावे, पाहुण्याला घरी मुक्कामी ठेवावं, हे कसं काय चांगलं वाटत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही इथं थांबणं योग्य होतं. आता जो झाला प्रसंग झाला, म्हणून आता पुन्हा काही म्हणू नकोस, तुला कधी अंतर देणार नाही, तुला कधी सोडणार नाही. आता तिनं विचारायला सुरुवात केली, माझी मुलं मरून गेले, आता माझी सद्गती कशी होईल. कारण पुत्र त्याला म्हणावं पतनात त्रायते ती पुत्र, म्हणून मुलगा त्याला म्हणावं जो पतनापासून वाचवतो तो पुत्र आहे. माझी मुलंच मरून गेली, आता मग माझ्या सद्गतीचं काय, माझं पिंडदान कोण करणार. भगवान म्हणले, मी आहे ना, मी सगळं करीन.
म्हणून आमाईला त्यांनी अशा पद्धतीनं भगवंतांना आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन आमाईला समाधान वाटलं. तिची सून तिथे आहे, ती गर्भवती आहे, तिचे 9 मास त्यांनी पूर्ण होण्याचा प्रसंग त्यांनी आला आणि आमाईला असं वाटू लागलं आपल्याकडे धन नाही, आपण हिला सांभाळू शकत नाही, म्हणून तिला माहेरी पाठवून दिलं महाराज. ती माहेरी त्यांनी गेली, हरीची पत्नी माहेरी गेलेली आहे. तिकडे ती प्रसूत झाली आणि प्रसूत होऊन तिला पुत्र प्राप्त झाला, तिला मुलगा झाला. म्हणजे विश्वंभराचा वंश पुढे अशा पद्धतीने चालू राहिला. मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं विठोबा. हा विठोबा त्या ठिकाणी लहान आहे, तो कलेकलेनं वाढू लागला. इकडे आमाई एकटीच आहे महाराज. थोडं अंतर पडलं. जी हरीची पत्नी आहे ती माहेरी गेली, तिथे बाळान झाली, मुलगा मोठा होऊ लागला, पण ती परत सासरी आली नाही, देहू गावात परत आली नाही महाराज. तिला यावंच वाटलं, तिला सासूची चिंता वाटली नाही. इकडे आमाई एकटीच आहे, तिला त्यांनी म्हातारपण आल्या कारणानं थोडी दृष्टी कमी झाली महाराज, दिसायचं कमी झालं. आता डोळे पण त्यांनी क्षीण झालेले आहेत, रडू लागले, देवा मला काही दिसत नाही. भगवान म्हणले काही चिंता करू नकोस. मग आमाईची सेवा भगवान करू लागले. रुक्मिणी प्रत्यक्ष प्रगट झाली आणि रुक्मिणी त्यांनी महाराज आमाईची सेवा करते आहे. तिचं म्हातारपण आहे म्हणून तिला हाताला धरून अशा पद्धतीनं चालवतायत. तिच्याकरता रुक्मिणी स्वतः स्वयंपाक करते आहे, लक्ष्मीनं स्वतः आमाईची सेवा करावी आणि स्वतः त्यांनी अशा पद्धतीनं भरवावं. आमाईला त्यांनी जेव खाऊ घालावं, सकाळी स्नान त्यांनी घाला, तिला ज्या वेळेला झोपवायचंय त्यावेळेला अंथरूण भगवंतानं तयार करावं, सेज त्यांनी तयार करावी लक्ष्मीनं आणि मग आमाईला हाताला धरून त्या अंथरुणावर नेऊन बसवावं. आमाईला स्वतःच्या हातानं स्नान घालावं रुक्मिणीनं, तिची पाठ घासावी महाराज रुक्मिणीनं, तिची वेणी घालावी रुक्मिणीनं. अशी त्यांनी दिव्य अवस्था आमाईची. तिला मोठं समाधान वाटू लागलं. गावातल्या लोकांना मात्र त्यांनी महाराज हे विठ्ठल रुक्मिणी दिसत नव्हते, त्यांना कोणीतरी सेवक दिसत होते. त्यांना वाटायचं कोणीतरी सेवा करतायत, आमाईची सेवा सुरू आहे. भगवान सगळ्या गोष्टी करत होते, स्वतःच्या हाताने जेव घालत होते. भगवान एक दिवशी जेव घालत असताना आमाई भगवंताकडे पाहून बोलू लागले, देवा केवढी माझी सेवा करशील रे, तू मला स्वतःच जेव घालतो, स्वतःची काही चिंता न करता मी तुझी सेवा करावी का तू माझी सेवा करावी. म्हणून समोर जेवणाचं ताट आणलं आणि आता भगवान तिला जेव घालणार इतक्यात त्यांनी देवाचा हात धरला आणि तिनं स्वतःच्या हाताने एक घास घेऊन देवाच्या मुखात भरवला. त्यावेळेला भगवान सुद्धा गहिवरला की हिला माझी किती चिंता आहे. भगवान तिचा मुलगा झाला आणि रुक्मिणी तिची सून झाली महाराज. पोटचे लेकरं करीत नाहीत सेवा, तुम्ही ऐकता सर्वजण. आपण जन्म दिलेले मुलं सुद्धा सेवा करत नाहीत, म्हातारीची मरण्याची वाट पाहतात. सह्या करू नका लवकर, नाहीतर घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. नंतर काय होईल ते होईल, पण मरेपर्यंत करू नका सह्या. अंगठे सुद्धा देऊ नका. आज अंगठ्यावाले नाही कोणी राहिले, पण घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. माझं ऐका, हे सगळे भामटे आहेत, हे धनाचे लालचे आहेत. त्यांना तुमची गरज नाही, त्यांना तुमच्या धनाची गरज आहे, तुमच्या संपत्तीची गरज आहे आणि त्याच्याकरिता तुम्हाला पुढे पुढे करतायत. तुम्हाला जर जीवनभर तुमची ठेप राहावी असं वाटत असेल तर सह्या करू नका. ज्याला पेन्शन आहे ना त्याला टेन्शन नाही महाराज. पेन्शनवाल्या लोकांना सांभाळा जातं, त्यांची ठेप असते बऱ्याच वेळेला. आता ज्यांना पेन्शन नाही त्यांनी काय करावं बिचारांनी, पण असू द्या, पेन्शनवाले सुद्धा सांभाळले जातात. एक व्हॉट्सअपला फोटो आला होता, एक सुनबाई म्हातारीला आंघोळ घालत होती आणि त्याच्या खाली लिहिलं होतं म्हातारीला म्हातारीची पेन्शन मिळते आहे. हा त्यातला भाव आहे. निदान पेन्शन पोटी तरी सांभाळतील. आमाईला काही पेन्शन नव्हती, तिची मुलं मरून गेली होती, कोण सांभाळणार. आणि अशा वेळेला भगवान सांभाळतोय, हा त्यातला भाव आहे. भगवान स्वतःच सांभाळण्याकरिता आमाईच्या समोर प्रत्यक्ष उभा आहे, सेवा करत आहे. आमाई वृद्ध झाली आणि आता तिचा मरण काल जवळ आला. देवानं सेवा केली. जो देव त्यांनी ब्रह्मदेवाला दिसत नाही, जो देव भगवान शंकर कल्पची कल्प तपश्चर्या करतात त्यांना दिसत नाही, तो आमाईची सेवा करतोय. ही विशेष गोष्ट आहे ना महाराज. तिची सेवा करतोय भगवान. आणि तिचा अंतकाल जवळ आल्यानंतर भगवंतानं तिचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. तुम्ही ऐकतात सर्वजण, महत्वाचं सांगतोय, कान उंच करून ऐका. मरण कसं असावं, भक्ताचं मरण कसं असतं ते ऐका. भगवान सामान्य लोकांना दिसत नाही. अरे ज्याने जन्मभर त्यांनी तपश्चर्या केली त्यांना दिसत नाही, तर बाकीच्या लोकांना कसा दिसेल. एखाद्याच भक्ताच्या समोर जन्म जन्म मुनी जतन कराई अंत राम काही आवत नाही असं आहे. जन्मजन्म तपश्चर्या करतात, त्यांच्या तोंडात राम येत नाही. अंतकाळाला असा कसा भेटेल. आमाईला भेटला, सगळ्यांना दिसत नव्हता, तिला दिसत होता महाराज. तुकोबराय वैकुंठाला गेले, ते म्हणतात वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मग सगळ्या लोकांना दिसला असेल ना, सगळ्यांना नाही दिसला, त्यांनाच दिसला फक्त. हे त्यांनी स्वतःच नमूद केलं. तुम्ही तुकोबारायांचं चरित्र जर महिपती महाराजांनी लिहिलेलं पाहिलं तर त्याच्या स्पष्ट उल्लेख आहे. फक्त तुकोबारायांनाच देव दिसत होता, दुसऱ्यांना दिसत नव्हता. म्हणून भगवान आमाईला दिसत होता.
तिचं मस्तक मांडीवर घेतलं, मस्तकावरून हात फिरवतोय आणि सांगितलं आता तुझं शरीर अशा पद्धतीने सुटणार आहे. तिनं भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत पाहत स्वतःचं शरीर सोडून दिलं. दिव्य विमान तिलाही प्राप्त झालं. भगवंताच्या धामाला अशा पद्धतीने गेली. पती लोकामध्ये पतीची सेवा करणारी पतिव्रता आहे अमाई. विश्वंभराकडे त्यांनी अशा पद्धतीने जाऊन पोहोचले. आमाईचा अशा पद्धतीने उद्धार झाला. आमाईचा अंत्यविधी भगवंतानं स्वतःच केला.